सावी 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 मी तुझी माफी मागते, मला माफ कर, पण प्लीज मला या घरापासून तोडू नकोस ग. तू या घरात आल्यापासून माझ्यापासून एक एक गोष्ट तुटत गेलीये आणि आता फक्त हे घर आणि या घरातली माणसं उरली आहेत. मला यांच्यापासून लांब नाही जायचंय. मी आता तुला कुठलाही त्रास देणार नाही, माझ्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही, पण प्लीज प्लीज मला या घरापासून लांब नको करूस. मी आहो तर तुझे पाय पडते. इरा उठ, काय करतेस तू? इरा बस झाली आता ही नाटक. किती हातापाय पडलेत ना तरी काही फरक पडणार नाही. जर तुम्ही इथं असल्यामुळं मला सारखं सारखं माझं प्रेम माझा खरेपणा जर सावीसमोर सिद्ध करायला लागत असेल ना तर तुम्हाला या घरात अजिबात जागा नाहीये. आणि आता परत तुमच्यावर विश्वास ठेवणं शक्यच नाही. दया, तुझा आणि तुझ्या मुलीचा अपमान होऊ नये असं वाटत असेल तर तिला घेऊन निघून जा इकडनं. आत्या आत्या मला नाही जायचंय. आत्या प्लीज मला थांबवा. आत्या मी नाही वागणार असं कधीच. आत्या मी चुकूनही असं नाही वागणार आता यापुढे. धैर्य प्लीज तुम्ही काहीतरी सांगा ना आत्यांना. सावी तू तरी काहीतरी कर प्लीज. बाबा मला नाही जायचंय. बाबा मला नाही जायचंय. आत्या धैर्य सावी आत्यांना सांगा ना तुम्ही. बाबा मला नाही जायचंय. बाबा मला नाही जायचंय हे घर सोडून. आत्या सावी धैर्य सांगा ना तुम्ही. बाबा मला नाही जायचंय. बाबा मला नाही जायचंय. हो थांबा. इराच्या मनात जरी काही असलं तरी माझा माझ्या नवऱ्यावर आणि त्यांच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे.